तर समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या 5 वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले. आता याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा आपल्यासमोर उघड होईल. लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात, पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही. खऱ्या अर्थानं काम करणारा नेता जर कोणी असेल तर ते आपले नरेंद्र मोदीजी आहे. आणि म्हणून तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलोय, या देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे. आज आढळराव पाटलांसारखा एक नेता 15 वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी अतिशय उत्तम काम केलं. तुम्ही यादी बघा, किती प्रश्न विचारले, किती वेगवेगळे मुद्दे घेतले. या ठिकाणी सातत्याने एक संघर्ष आढळराव पाटलांनी केला. मला आठवत आहे, आमचे महेश दादा असतील, आढळराव पाटील असतील, बाबूरावजी, सगळे लोक बैलगाडा शर्यत बंद झाली, एक मोठं या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना आपण अहवाल तयार केला. बैल हा पळणारा प्राणी आहे. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, काही झालं नाही. पुन्हा आपलं सरकार आलं, आपण बैलगाडा शर्यत सुरू करून दाखवली. कारण आपल्याला शेतकऱ्याला काय हवं हे माहिती आहे. शेतकऱ्याला काय हवं आहे, सामान्य माणसाला काय हवं आहे हे जाणणारे आढळराव पाटील आहे. आणि आता त्यांच्यावर आरोप लावला जातो, पक्ष बदलला. या ठिकाणी सत्य सांगितलं पाहिजे. मी अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे एकत्रित बसलो. ज्यावेळी जागांचं वाटप झालं, जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. शिवसेनेचाही आग्रह होता, इतके वेळ आमचा खासदार राहिलाय, आढळरावांना खासदार केलं पाहिजे, ही जागा आम्हाला द्या. शेवटी मधला मार्ग मी काढला. मी अजितदादांना आणि शिंदे साहेबांना सांगितलं, सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांना देऊ, म्हणजे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक समाधान वाटेल. त्यामुळे पक्ष बदललेला नाहीये. आम्ही तिघही एका विचाराने सोबत आलो. जसं मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या. आमचा सिटिंग खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा तिथं निवडून आणलं. त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाहीये. हे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या 5 वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले. आता याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा आपल्यासमोर उघड होईल. पण एक गोष्ट आहे, आढळरावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे. आढळराव नाटककार नाहीये. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही, ते एवढे नाटकीय आहे. त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा, मी त्यांना देखील सांगतो, लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात, पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही. शिरूरच्या जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि काय हुशार लोक आहे तुम्ही. मी बघितलं 5 वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही. आता ते गावोगावी जातात. इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहेत, शिव्या बिव्या देत नाही, बोलवतात, स्वागत करतात, सत्कार करतात, हार घालतात. समोरच्या लोक वा 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 काय माझं स्वागत झालं आणि मग विचारतात 5 वर्ष कुठे होते सांगा. जबरदस्त लोक आहेत तुम्ही.